नमस्कार मित्रांनो, चला पुन्हा एकदा मेणबत्ती आणि मशाल घेऊन रस्त्यावरती उतरूया आणि आपली संतापाची जी काही लाट आहे ती सरकारपर्यंत पोहोचवूया। परंतु किती दिवस आपण असंच करणार आहे? बदलापूर, लातूर, पुणे, मुंबई आणि आता मालेगाव। मित्रांनो, मालेगावमध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या विरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रोश आहे। परंतु फक्त मेणबत्ती आणि मशाल घेऊनच होईल का प्रत्येक वेळेस हे एकच काम महाराष्ट्रातल्या आणि भारताच्या जनतेने करावं? कुठं आहे कायदा सुव्यवस्था? अशा प्रकारचे कृत्य करण्याची मनात यांच्या येतं तरी कसं? जर कायदा सुव्यवस्था स्ट्रॉंग असेल तर अशा प्रकारच्या घटना घडणार नाही हे सर्वांना माहिती आहे। परंतु लोकांचे प्रश्न काय आहे? लाडकी बहिणीचे पैसे माझ्या अकाउंटला आले की नाही, कधी येणार आहे, अशा प्रकारचे प्रश्न जनता विचारते आहे। परंतु जे मेन प्रश्न आहे ते विचारायला आज कोणी तयार नाही। त्यामुळे सरकार आणि राजनेता अशा प्रकारच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात। त्यांना माहित आहे 8 आणि 10 दिवस जनता रस्त्यावरती येईल आणि नंतर जैसे थे। परंतु लाजा वाटायला पाहिजे सरकारला की अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्राच्या धर्तीवरती होताच कशा। माननीय देवेंद्र साहेब फडणवीस हे मीडिया समोर येऊन बोलतात की घटना दुर्दैवी आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये याची हिअरिंग होईल। जनतेला काय तुम्ही खुळं समजतात? चित्रा वाघ सारखी व्यक्ती येऊन सांगते की देवाभाऊंच्या सरकारने याला अटक केली, खूप योग्यरित्या कारवाई चालू आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये याची हिअरिंग होईल। अरे, आम्हाला पण माहिती आहे की ट्रायल कोर्ट किती फास्ट काम करतं आणि त्याच्यानंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात या केसेसचं काय होतं हे संपूर्ण जनतेला माहिती आहे। हे सांगण्याची तुमची गरज नाहीये। आणि चित्रा मॅडमला मी सांगू इच्छितो की याच्या आधी पण तुम्ही एका व्यक्तीवरती अशाच प्रकारे आरोप केले होते आणि त्याच व्यक्तीबरोबर आज तुम्ही सत्तेमध्ये आहे। कुणाला खुळे समजतात? आणि दादा भुसे साहेब रस्त्यावरती बसून चालणार नाही। तुम्ही सरकारचा एक भाग आहे, तुम्ही मंत्री आहे, तुमची जागा रस्त्यावरती नाही, तिथं जाऊन प्रश्न विचारा, नसेल होत तर राजीनामे द्या। परंतु समजून घ्या गोष्ट, अशा प्रकारच्या गोष्टी होत राहतील आणि महाराष्ट्राच्या जनतेने फक्त रस्त्यावरती येऊन मशाल आणि मेणबत्ती घेऊन काम करायचं। कधी कधी प्रश्न पडतो की कधी मेणबत्तींच्या फॅक्टरी आणि कंपनीज तर या सरकारने ओपन करून ठेवल्या नाही किंवा राजनेत्यांनी ओपन करून ठेवल्या नाही, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना घडतील आणि सरकारचा जो काही मार्केटिंग फंडा असेल किंवा सेल्स असेल तो वाढेल। अशा प्रकारचे प्रश्न जर जनतेच्या मनामध्ये येत असतील तर समजून घ्या सरकार काय काम करतं आहे आणि किती आक्रोश या महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आहे। आज जी घटना मालेगावच्या ज्या चिमुकलीवरती झालेली आहे आज तुमच्या आणि माझ्या घरात होईल। मित्रांनो, जागे व्हा आणि सरकारच्या विरोधात जे प्रश्न विचारायची गरज आहे ते प्रश्न विचारा। आज महाराष्ट्राला आणि भारताला लाडकी बहीण नको आहे, कायदा सुव्यवस्था पाहिजे जेणेकरून माझी आणि तुमची बहीण रस्त्यावरती फिरू शकेल। आज प्रश्न हा शाळेत जाण्यापासून तर ते रात्री जॉबला जाण्यापर्यंतचा प्रश्न आहे। मित्रांनो, जर या महाराष्ट्र आणि भारताच्या धर्तीवरतीच जर एक स्त्री सुरक्षित नाही आहे तर काय करावं या सरकारचं आणि का आपण जगावं हा प्रश्न विचारण्याची आज सर्वांना गरज आहे। मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।